सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंदी असतात. धर्मवीर चित्रपटामधील हे वाक्य प्रेक्षकांच्या काळजाचा अक्षरशः ठाव घेतं आणि आत्ताच्या राजकारण्यांची आबरू मातीमोल करून जातं. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे नाव ठाणे जिल्ह्यातील घराघरात परिचित होतं आहे आणि ते राहणार आहे. म्हणजे पूर्ण जिल्हा, म्हणजे आताचा जो पालघर जिल्हा आहे तोही ठाणे जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता. त्यावेळची ही गोष्ट आहे. पूर्ण ठाणे जिल्हा त्यांच्या मुठीत होता. एक छत्री अंमल त्यांचा या जिल्ह्यावर होता. त्यांच्या पुढे सगळे राजकारणी त्यावेळी फिके वाटायचे, आताही ते फिके वाटतात. सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जरब होती, वचक होता. आणि तरी सुद्धा एकाही नया पैशाचा भ्रष्टाचार त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला नाही. यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे. म्हणजे सध्याच्या राजकारण्यांना अक्षरशः पैसे खाण्याचा भस्म्या रोग झालाय. म्हणजे कितीही पैसे खाल्ले तरी त्यांची पोटं काही भरत नाही. आणि म्हणून कुठल्याच भ्रष्ट राजकारण्याशी, पदांवर बसल्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्यांशी, राजकारणातली मोठी मोठी पदं घेऊन त्यांचा वापर पैशांसाठी करणाऱ्यांशी दिघे साहेबांची तुलना ही कधीही होऊ शकत नाही. त्यांचं पूर्ण जे मोठेपण आहे ते पैसे विरहित राजकारणाकडे होतं. ज्यांनी ज्यांनी आता हा धर्मवीर चित्रपट बघितलाय, ज्यांनी बघितला नसेल त्यांनीही, आणि ज्यांनी बघितला त्यांनीही हा चित्रपट एकदा समजून घ्यावा. एकदा तरी तो चित्रपट पाहावा. या चित्रपटामध्ये जे जे दाखवलंय ती वस्तुस्थिती आहे. खरं तर 3 तासाच्या चित्रपटामध्ये साहेबांचं पूर्ण आयुष्य हे मांडता येणार नाही. पण जे काही मांडलंय, जे काही दाखवलंय ते वस्तुस्थितीवर आधारित आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना ते आता दंतकथा वाटतील, आख्यायिका वाटतील, मात्र ते वास्तव होतं. या चित्रपटाने दिघे साहेबांना जिवंत केले. पुन्हा एकदा राजकारण्यांसमोर नवा आदर्श उभा केलाय. आणि म्हणूनच या चित्रपटातून काहीतरी घेता आलं तर राजकारण्यांनी पाहावं आणि राजकारण कसं करावं हे जरा समजून उमजून घ्यावं. म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात तरी तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला पुत्रही विचारत नाही. म्हणजे भल्या भल्यांची नावं आम्ही सहज विसरतो. म्हणजे देशाचा राष्ट्रपती आत्ता कोण आहे, मागच्या वेळेस कोण होता, देश स्वतंत्र झाल्यापासून किती पंतप्रधान झाले, कोणाचीही नावं आपल्या लक्षात राहत नाहीत. म्हणजे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर 13व्या दिवशी आपण वडिलांना विसरण्याचा प्रयत्न करतो. अशा काळामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर 21 वर्षाने एक चित्रपट निघतो, तो सुपरहिट होतो. म्हणजे खरं तर एखाद्या जिल्हा प्रमुखावर चित्रपट निघावा अशी काही परिस्थिती नसते. देशात अनेक जिल्हा प्रमुख आहेत, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आहेत. त्यांची कारकीर्द ते जिल्हा प्रमुख असतानाही झाकोळलेली असते. त्यांच्या जिल्हा प्रमुख पदाच्या कारकिर्दीत ते काही करू शकत नाहीत. इथे मात्र खूप कमी आयुष्य दिघे साहेब जगलेत. दिघे साहेब वयाच्या 50व्या वर्षी आपल्यातून निघून गेलेत. मात्र हा चंद्र सूर्य असेपर्यंत दिघे साहेब किंवा धर्मवीर हे नाव जिवंत राहील एवढं प्रचंड कार्य त्यांनी केलंय. आणि या चित्रपटाने त्यांना अक्षरशः घराघरात पोहोचले. ते महान होते. म्हणजे त्यांच्या बाबतीत बोलताना सगळे शब्द हे तोकडे पडतील. त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं, शासकीय पद त्यांनी कधीही घेतलं नाही. त्यांनाही मंत्री होता आलं असतं, आमदार खासदार होता आलं असतं, पण ते न होताही त्यांनी जे करून ठेवलंय ते कुणालाही करणं शक्य नाही. खरं तर दिघे साहेब आम्हाला भावले, आवडले ते त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी कारवायांमुळे. ते भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड चिड होते. म्हणजे आता आम्ही जे आंदोलन उभारतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात, हे आज उभारत नाहीये. म्हणजे 1994ला ज्यावेळेस मशाल वृत्तपत्र सुरू झालं तिथून तर आजपर्यंत
जी काही आम्ही भ्रष्टाचाराच्या चळवळी उभारल्या, जी आंदोलनं उभारली, त्याच्या मागे दिघे साहेबांची पूर्ण शक्ती आमच्या पाठीशी उभी होती. ते जिवंत असतानाही आणि ते आता जिवंत नसतानाही. दिघे साहेबांचं चित्रपटामध्ये जे काही दाखवलंय ते खूप कमी दाखवलंय. एक प्रसंग आहे की एक नगरसेवक येतोय पेढे घेऊन, दिघे साहेबांना पेढे देतोय आणि सांगतोय की मी 4 व्हीलर गाडी घेतली. साहेब त्याला विचारतात किती महिने झाले. त्यांनी सांगितलं नगरसेवक म्हणून 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये 4 व्हीलर गाडी नगरसेवक घेतोय. हे ऐकल्यानंतर दिघे साहेबांच्या तळपायाची आग ही मस्तकामध्ये जाते. ते सर्वांसमोर त्या नगरसेवकाला चापकाने फोडून काढतात. म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धची चीड ही किती मोठ्या प्रमाणात होती ते एका प्रसंगातून दाखवलंय. खरं या चित्रपटामध्ये हा एकच प्रसंग आहे. असे अनेक प्रसंग आम्ही स्वतः समोर घडताना बघितले. म्हणजे एका नगरसेवकाला मारताना हा प्रसंग आहे. दिघे साहेबांनी अनेक नगरसेवकांना, नेत्यांना आमच्या समोर कान फटलंय. म्हणजे लाईव्ह दृश्य आम्ही ती बघितली. चित्रपटामध्ये एकच दृश्य आहे, मात्र दिघे साहेबांच्या हातचा प्रसाद हा अनेकांनी खाल्लाय. त्याचं कारण होतं की त्यांना भ्रष्टाचाराविरुद्धची प्रचंड चीड होती. आता मात्र सध्याचं जे राजकारण आहे ते पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या भोवती घुटमळत आहे. म्हणजे आता जर सरपंच पद मिळवण्यासाठी एका ग्रामपंचायतीमध्ये करोडो रुपयांचा खर्च केला जातो. ते साधा सरपंच, फाटका सरपंच जर पदावर बसला तर तो काही वर्षातच गाडी बंगला सगळ्या सुबत्ता घेऊन जातो. नगरसेवकांचं विचारायलाच नको. आमदार खासदारांची तर कोटीच्या कोटी उड्डाणं सुरू आहेत. मात्र हे सगळी लोक प्रचंड पैसा कमावल्यानंतरही अपयशी ठरतात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं नाव कुठल्याही चौकाला, रस्त्यालाही दिलं जात नाही. इथे मात्र अख्खा ठाणे जिल्हा हा साहेबांच्या नावाने आजही ओळखला जातो. म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्हा मुठीत असताना दिघे साहेबांनी भ्रष्टाचार केला नाही, भ्रष्टाचारांना पाठीशी घातलं नाही. चित्रपटामध्ये काही प्रसंग दाखवायला पाहिजे होते, मात्र एकाच प्रसंगाने पूर्ण भ्रष्टाचाराविरुद्ध चळवळ त्यांनी अधोरेखित केली. म्हणजे आम्हाला आठवतंय की दिघे साहेबांनी सत्ता असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेची सत्ता असताना तिथे 41% हे घेतले जातात हे समजल्यानंतर, त्यांना पुरावे दिल्यानंतर, त्या संदर्भामध्ये चर्चा केल्यानंतर दिघे साहेबांनी स्वतः या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला होता. ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, दिघे साहेबांनी आणलेली सत्ता आहे. शिवसेनेचं नगरसेवक तिथे मोठ्या संख्येने आहेत. अशा वेळेस तिथे भ्रष्टाचार चालतो आणि 41% टक्केवारी घेतली जाते हे ठामपणे सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सगळ्या पत्रकारांना निवेदन दिलं होतं आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला होता. म्हणजे आपली सत्ता आहे, आपली लोक आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा एखादा भ्रष्टाचार काढतो तेव्हा आपलेच पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तो भ्रष्टाचार मिटावा याच्यासाठी प्रयत्न करतात. इथे ज्यांची सत्ता आहे तेच 41% भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढतात. शासनाला त्याची दखल घ्यावी लागते आणि दखल घेतल्यानंतर शासनाचे सचिव नंदलाल यांची चौकशी समिती नेमली जाते आणि त्या चौकशी समितीमध्ये परिस्थिती अशी आहे की जे काही कोणी सापडतात त्याच्यामध्ये मोठमोठी नावं असतात ती शिवसेनेची. ते प्रकाश परांजपे जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा प्रकाश परांजपे हे खासदार होते. प्रकाश परांजपे सहित 14 नगरसेवक, बडे नगरसेवक, त्या नगरसेवकांची भ्रष्टाचारामध्ये नावं आली. काही अभियंते अडकले, काही महानगरपालिकेतले मोठे अधिकारी अडकले आणि या सगळ्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या नगरसेवकांवर, आपल्या नेत्यांवर, आपल्या पक्षातील माणसांवर गुन्हे दाखल होतात आणि ते करायला दिघे साहेब लावतात. हे दिघे साहेबांचं मोठेपण होतं. हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी वाचवणार नाही, तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तुम्हाला तिथे जनतेची सेवा करण्यासाठी पाठवलंय,
मी जर पैसे खात नाही तर तुम्ही का पैसे खाता, असं सरळ सरळ ते जाब विचारायचे. आणि म्हणून 41% जे प्रकरण होतं ते प्रचंड गाजलं होतं, आजही गाजतंय. त्यावेळेस जे सेवानिवृत्त अभियंते होते टी.सी. राजेंद्रन आणि एस.एस. सोलंकी हे 2 मोठे अधिकारी त्याच्यामध्ये अडकले होते. आणि त्याचबरोबर शिवसेनेचे बडे नगरसेवक तेही त्याच्यामध्ये अडकलेले होते, तेही पैसे खात होते. आणि विशेष म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक पैसे खातात हे प्रकरण शिवसेनेचे त्यावेळेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी हे उघडकीस आणलं होतं. जरा आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी दिघे साहेबांचा हा गुण जर घेतला तर भ्रष्टाचार हा कमी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयापर्यंत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. जे पैसे खाण्याचा भस्म्या रोग या राजकारण्यांना जडलाय. आज हीच लोक दिघे साहेबांचं नाव घेत आहेत, दिघे साहेबांना आदर्श मानतायत, दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही वाटचाल करतो असं सांगतायत. दिघे साहेबांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभारलेली लढाई ही तुम्ही विसरून गेलात आणि प्रचंड पैशांच्या मागे लागला. आता तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही किती कोट्याधीश आहात याला महत्व नाहीये. दिघे साहेबांकडे काहीही नसताना आज 21 वर्षानंतर त्यांच्यावर सुपरहिट चित्रपट निघतो. म्हणजे एखाद्या जिल्हा प्रमुखावर, एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखावर सुपरहिट चित्रपट निघतो. हीच कल्पना कोणाही सहन होणार नाही. म्हणजे जगभरामध्ये असं पुढे घडलेलं नाहीये. त्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध ठीक आहे, सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्याविरुद्ध चित्रपट निघणं हे साहजिकच आहे. पण एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांवर पिक्चर निघतो आणि तो सुपरहिट ठरतो, तो घराघरात पोहोचतो आणि त्यावर चर्चा होते. ते का होते? एकच, दिघे साहेबांनी भ्रष्टाचाराविरहित राजकारण केलं, त्यांनी समाजकारण केलं, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे भ्रष्टाचार झाला तिथे तिथे त्यांनी त्यांची लोक असली, त्यांच्या जवळची असली तर त्यांना ठोकून काढलं. खरं तर हा आदर्श त्यांनी घ्यायला हवा. आता हे एक प्रकरण नव्हतं. ठाणे महानगरपालिकेतल्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार हे एक प्रकरण नव्हतं, असे अनेक प्रकरण त्यांनी काढली. टीएमटी बस घोटाळा तेही प्रकरण दिघे साहेबांनी काढलं होतं, तेही प्रचंड गाजलं होतं. सगळ्यात मोठं प्रकरण आम्हाला आठवत आहे ते म्हणजे ठाणे न्यायालयातील जे काही करप्शन सुरू होतं. म्हणजे प्रत्येक केसेसला न्यायाधीश पैसे द्यायचे, न्यायाधीशांचे दर ठरलेले होते. सगळेजण जाऊन सांगायचे या न्यायाधीशाला पैसे द्यावे लागतील, त्या न्यायाधीशाला पैसे द्यावे लागतील. दिघे साहेबांनी ठाणे न्यायालयासमोर एक मोठं होर्डिंग लावलं आणि त्यामध्ये प्रत्येक न्यायाधीशाचे दर लिहिले होते. सध्या न्यायपालिकेवर बोलायला लोक घाबरतात. न्यायाधीशांविरुद्ध कसं बोलायचं हा प्रश्न पडतो. पण त्यावेळेस दिघे साहेबांनी न्यायपालिकेचे वाभाडे अक्षरशः त्यांच्या अगदी इमारती समोर होर्डिंग लावून काढले होते. त्यांच्या बॅनरची चर्चा आजही होते. न्यायाधीशांचे भ्रष्टाचार काढायलाही दिघे साहेबांनी कमी केलं नाही. कुठला न्यायाधीश किती पैसे घेतोय, कुठल्या न्यायाधीशाकडे कुठली केस चालते, ह्या पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचाराला वाचा फुटली. आणि त्याच्यानंतर ठाणे न्यायालयातील जे न्यायाधीश होते त्यांच्यावर कारवाया झाल्या, चौकशा झाल्या आणि न्याय मेरिटवर मिळायला लागला. त्यांच्या काळामध्ये ते जिवंत असेपर्यंत न्याय मेरिटवर मिळत होता. म्हणजे आता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे, हा भाग वेगळा. आता त्यावेळेस न्यायाधीशांनाही धडा शिकवण्याचं काम हे साहेबांनी केलं होतं. म्हणजे त्यावेळेस न्यायाधीशांच्या विरुद्ध बोलणं आणि त्यामुळे अशा परिस्थितीत की दिघे साहेबांवर अनेक केसेस होत्या, त्या परिस्थितीमध्ये न्यायाधीशांच्या विरोधात बॅनर लावणं हे कोणालाही शक्य नव्हतं. ते दिघे साहेबांनी त्यावेळेस करून दाखवलं होतं. त्यांनी भ्रष्टाचार काढताना कुणाचीही पर्वा केली नाही. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि त्याच्यामुळे सामान्यांना न्याय मिळत होता. म्हणजे त्या काळात ही एखादी योजना ही पूर्ण व्हायची, कार्यान्वित व्हायची. आताच्या योजना ह्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. म्हणजे शिवसेनेचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादी जो कोणता पक्षाचा नगरसेवक असेल ते सगळेच राजकारणी आता आम्हाला या योजनेतून पैसे कसे मिळतील हे पाहतो. म्हणजे योजना झाली नाही तरी चालेल, आमची घरं भरली पाहिजेत. आणि म्हणून दिघे साहेब या सगळ्या राजकारण्यांपेक्षा उजवे वाटतात. याच चित्रपटामध्ये एक दुसरं एक वाक्य आहे, कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिशे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी
या महाराष्ट्राने पाहिलं. खूप चांगलं वाक्य. म्हणजे कुठल्याही बँकेत त्यांचं अकाउंट नव्हतं. सध्याच्या राजकारण्यांना अकाउंट उघडण्यासाठी बँका कमी पडतायत. सगळ्याच बँकांमध्ये अकाउंट्स आहेत. बायकोची तेवढीच अकाउंट्स, पोरांची तेवढीच अकाउंट्स. सगळ्या बँका संपल्यानंतर अगदी परदेशामध्येही जाऊन अकाउंट उघडली जातात. अगदी स्विस बँकेही याला कमी पडतात. आणि म्हणून दिघे साहेबांचं जे मोठेपण आहे ते इथे दिसून येतं की कुठल्याच बँकेत अकाउंट नव्हतं. दोन्ही खिशे रिकामे होते आणि तरीही जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी असं जे वर्णन प्रवीण तरडेंनी या चित्रपटात केलं ना, ते अक्षरशः यथार्थ असं ठरतं. मनाला भावून जातं, काळजाचा ठाव घेतं की पैसेच पाहिजे. म्हणजे राजकारण करायला तुमच्याकडे पैसाच हवाय, की प्रचंड पैसा असल्यानंतरच आपण मोठे होऊ शकतो. अशी कित्येक माणसं आहेत की त्यांच्याकडे गोळावून भरलेले पैसे आहेत. म्हणजे नोटा ज्या आहेत त्या गोळावून भरलेल्या आहेत. चांदी सोन्यांच्या अगदी लॉकरच्या लॉकर यांचे भरलेले आहेत. पण यांना घराच्या बाहेर कुत्रही विचारत नाही आणि घरामध्येही कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून दिघे साहेबांचा आदर्श घेण्यासारखा आहे. साहेब जे लढले ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढले, भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लढले. त्यांनी कधीही माघार घेतली नाही. म्हणजे एखादं प्रकरण उचललं आणि त्याच्यामध्ये आपली लोक गुंततायत, आपल्या जवळचे सहकारी अडकतायत म्हणून त्यांनी कधीही माघार घेतली नाही. ती चूक केलेली आहे, चूक भोग, ती भोगावी लागेल. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही बघायचो की आंदोलन करताना किंवा एखाद्या अन्यायाचा प्रतिकार करताना एखादा खून झाला, मर्डर झाला, अगदी हातपाय तोडून जर त्या साहेबांकडे गेला तर त्याला संरक्षण मिळायचं. मात्र भ्रष्टाचार करून जर कोणी गेला त्याला मात्र उभं केलं जात नव्हतं. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये मीच अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं काढलेत आणि माझ्या विरोधातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी दिघे साहेबांकडे केल्यात आणि दिघे साहेब त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणजे आता जे आम्ही सगळी प्रकरणं काढतोय भ्रष्टाचारची, गेली 6 महिन्यापासून चालू आहे, त्या प्रकरणामध्येही अनेकांनी, आता दिघे साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या. आजही एकनाथ शिंदे साहेबांनी जे दिघे साहेबांचा वारसा चालवला आहे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि म्हणून आधी सगळी भ्रष्टाचारी प्रकरण आम्ही लढतोय. दिघे साहेब ज्या पद्धतीने लढले, त्यांच्या अंगी जे सगळे गुण होते ते जर सगळं बघितलं तर त्यांच्या गुणांपैकी त्यांच्या गुणांचा एक अंश तरी आमच्या अंगी आला. तर ते ज्या वाटेवरून चालले त्या वाटेवरून आम्ही चालण्याचा प्रयत्न केला तरी दिघे साहेबांपेक्षा अगदी 1% कमी, म्हणजे मी नेहमी सांगतो की 0.0001 एवढं जरी आम्हाला काम करता आलं तरी आम्ही दिघे साहेबांचं नाव घ्यायला लायक आहोत. नाहीतर दिघे साहेबांचं नाव घ्यायची आमची पात्रता नाही. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व ते होतं. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर हा चित्रपट घराघरांत पोहोचवण्याचा घाट घातलाय. बऱ्याच अंशी तो घाट पूर्णही झाला. म्हणजे अनेकांनी तो चित्रपट बघितलाय. म्हणजे हा जर चित्रपट निघाला नसता तर नव्या पिढीला आनंद दिघे कोण आहेत हे समजावून सांगताना त्यांना त्या दंतकथा, आख्यायिका वगैरे वाटल्या असत्या की सगळे खोटं बोलतायत. मात्र दिघे साहेबांचा पिक्चर आल्यानंतर त्यांच्या आठवणींची अक्षरशः पारायण झाली. चित्रपटामध्ये 3 तासाचं दाखवलं, पण दिघे साहेब प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटले, वेगवेगळ्या जागी वेगवेगळे ते भावले. त्यांनी केलेली मदत असेल, ते संकटामध्ये पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहिले ते असेल, त्या सगळ्या आठवणी ह्या ताज्या करण्याचं काम या चित्रपटाने केलंय. म्हणजे खरं तर या चित्रपटामध्ये भ्रष्टाचारी राजकारण्यांना चापकाने फोडणाऱ्या एका राजकारण्याची खरीखुरी गोष्ट ही प्रत्येकाच्याच मनाला भावली आहे, भेटली आहे. या गोष्टीने सर्वांनाच जागं केले. राजकारण कसं करावं, म्हणजे खरं तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी शिवसेना उभी राहिली, जे शिवसैनिक उभे राहिले, जे पदाधिकारी उभे राहिले, आता काळाच्या ओघामध्ये ही सगळी मंडळी बाहेर पडली असेल, मागे पडली असेल. आता नव्याचं राजकारण सुरू झालंय. मात्र अशा परिस्थितीमध्येही आजही ठाणे आणि पालघर जिल्ह्याला नवा धर्मवीर हवाय. भ्रष्टाचार रोखण्यासाठी, जाग्यावर जागच्या जागी न्याय देण्यासाठी आणि गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी आधी आम्हाला धर्मवीर हवाय. आणि हाच धर्मवीर आम्हाला या चित्रपटाने दिशा देऊन गेला.